एक महत्त्वाची अपडेट समोर येते दिल्लीमधून। दिल्लीतील महायुतीची बैठक रद्द झालेली आहे, तर जागा वाटपाचा निर्णय आता पुन्हा यामुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। महायुतीचं जागा वाटप हे अजूनही ठरत नाहीये। दरम्यान आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक होणार होती, मात्र ती बैठक आता रद्द झाली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? श्वेता, नक्कीच आपण पाहिलं तर महायुतीमधील जागा वाटपाचं अद्याप ठरलेलं नाहीये। आज खरं तर केंद्र पातळीवरती निर्णय होणं अपेक्षित होता आणि त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्री हे देखील दिल्लीला जाणार होते आणि आज ही नियोजित बैठक खरं तर ठरली होती। मात्र काही कारणास्तव ही बैठक होताना दिसत नाहीये, त्यामुळे ही बैठक पुढे ढकलल्यामुळे कदाचित आचारसंहिताची जी तारीख आहे ती देखील पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही जणांना अजूनही तीनही पक्षात मतभेद आहेत, त्यावरती राज्यात एकमत झाल्यानंतर केंद्रात ही बैठक होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे तुर्तास तरी आपल्याला पाहावं लागेल की महायुतीची जी केंद्रातली होणारी बैठक होती ती आज होणार नाहीयेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या बैठकीला जाणार नाहीयेत। त्यामुळे आचारसंहितेची वेळ ही देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। श्वेता, नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हा जागा वाटपाचा तिढा आता नेमका केव्हा सुटेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।